तीर्थरूप स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे प्रथम पुण्यस्मरण व पुष्पांजली अर्पण कार्यक्रम शुक्रवार दिनांक 31/1/2025 रोजी सकाळी 10:30 आयोजित केला आहे। तरी आपण उपस्थित राहावे ही विनंती। आपले नम्र दिलीप कलजेराव बाबर, शरद कलजेराव बाबर, अमोल अनिल भाऊ बाबर, संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, आमदार सुहास अनिल भाऊ बाबर, समस्त बाबर परिवार। स्थळ जीवन प्रबोधिनी शैक्षणिक संकुल पवई टेक, मुक्काम पोस्ट गार्डी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। विनम्र अभिवादन। तुमचं असणं आमच्यासाठी सर्वस्व होतं। ते आमच्या आयुष्यातील सुंदर पर्व होतं। आता सर्व काही असल्याची जाणीव आहे, पण तुम्ही आमच्यात नाही हीच मोठी उणीव आहे। आमचे श्रद्धास्थान, मार्गदर्शक, आधारस्तंभ आदरणीय स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांना प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन। अभिवादक दी विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटाचे चेअरमन विनोद गुळवणी, व्हाईस चेअरमन उत्तम चोते, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष वैभव म्हेत्रे, संचालक मंडळ सदस्य, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट आणि अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग, दी विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटा। सबस्क्राइब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज। विद्यार्थ्यांच्या नुकसानीकडे कोण लक्ष देणार? सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामधील महत्त्वाचे गाव असणाऱ्या मायणी परिसरातील विद्यार्थ्यांचे रस्त्याच्या अडचणीमुळे व एसटी वाहतूक प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे मोठे नुकसान होत आहे। तसेच अनेक ग्रामस्थ, शेतकरी व अन्य व्यावसायिकांचेही आर्थिक, शारीरिक नुकसान होत असल्याने मायणी परिसरातील नागरिकांमधून खंत व्यक्त होत आहे। सातारा मायणी ही एसटी बस पुढे मायणीपर्यंत नेली जात नाही, यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे। सातारा मायणी गाडी चोराडे फाटा म्हासुर्णेपर्यंत येते। चोराडे फाटा ते मायणीपर्यंत रस्त्याचे काम चालू आहे। वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून साईड पट्ट्या भरून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे। पर्यायी व्यवस्था म्हणून म्हासुर्णे फाटा, निमसोड, मोराळे मार्गे गाडी मायणीपर्यंत आणावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे। याबाबतचे निवेदन वडूज, कोरेगाव, सातारा एसटी डेपोमध्ये देण्यात आलेले आहे। सध्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या महत्त्वाच्या परीक्षा सुरू आहेत। या कालखंडात त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याची खबरदारी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी अपेक्षा पालकवर्गातून व प्रवाशांकडून व्यक्त होत आहे। विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून भारतमाता ज्युनियर सिनियर कॉलेजचे प्राचार्य पिसाळ सर व महामुनी सर यांनी कॉलेजच्या वतीने वडूज, कोरेगाव, सातारा एसटी डेपो यांच्याकडे मागणी केली आहे। सातारा मायणी एसटी मायणीपर्यंत यावी म्हणून पर्यायी व्यवस्था निमसोड, मोराळे मार्गे मायणीपर्यंत आणावी असे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे। यापुढे परीक्षा कालखंडात विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये याची खबरदारी घेण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा पालक व प्रवासी वर्गातून दिला जात आहे। बातमी संकलन, छायाचित्रण उदय दीक्षित, क्रांती न्यूज विटा।